नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस. तर आपल्याला आज समजलं होतं की साहेबांच्या गाडीचे ब्लड सर्क्युलेशन बंद झाले. तर मग आपण थेट साहेबांची गाडी बांधली आणि डायरेक्ट हॉस्पिटलकडे चालवली होती. तर मग जाता जाता साहेब असे काही येड्यासारखे उद्योग करत होते रोडमध्ये. तर साहेबांना समजून सांगितलं, तुमची हाडं काढं डायरेक्ट गोणीत बांधून घरी न्यावं लागेल, त्यामुळे असं काही करू नका. नंतर मग आपण पोचलो साहेबांच्या हॉस्पिटलपाशी. गाडी जिथं न्यायची होती तिथं घेऊन गेल्यावरती मग ती गाडीची आतमध्ये एंट्री करून घेतली. एंट्री करून घेतल्यावरती मस्तपैकी आम्ही आतमध्ये गेलो, चेक केलं, बघितलं. सगळं बघून झाल्यानंतर त्यांची गाडी डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये घेतली. ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यावर त्यांचे गाडीचं काय प्रॉब्लेम झाला तो चेक केल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चालू झालं. तिथून घरी आलो. घरी आल्यावरती दोन्ही बकासूर आणि बादशाह सोबत होते. तर मग या दोघांना फोटो काढायचे होते, फोटो काढून झाले. मग गबरू मग नेहमी स्टंट करतो. तर गबरू स्टंट करायला जात होता, पण मग त्याला काही येतच नव्हतं स्टंटमध्ये, आणि त्याला ट्रॅक्टर पण एवढा व्यवस्थित चालवता येत नव्हता. तर मग ते झालं. तिथून आलो, म्हणे आपल्याला हे हत्यार घ्यायचं म्हटल्यावर आम्ही त्या मालकाला विचारायला गेलो. हे दोघं विचारत होते. या दोघांनी विचारलं, पण मग तो मालक म्हणे तुमची लायकी नाही, जा पळा इथून. मग त्यांना म्हटलं कशाला मार खाऊ घालता तुम्ही, चला इथून. मग तिथून आलो. तर आब्रोचे कांदे भरायचे होते, कांदे भरायचे होते. कांदे भरून झाले. मग मस्तपैकी आम्ही ट्रॅक्टर घेऊन घरी चाललो होतो.